बाळूमामांचं पवित्र मंदिर आदमापूरला आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. मूळचे बाळूमामा अकोळ हे कर्नाटकात बॉर्डरवरचं गाव आहे. बाळूमामांच्यावरती प्रचंड लोकांची श्रद्धा आहे. बहुजन समाज अत्यंत बाळूमामांना मानतो. महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातून, परदेशातून पण लोक दर्शन घ्यायला येतात. तर रविवारी, दर अमावस्याला खूप म्हणजे हजारोंच्या संख्येनं लोक तिथं असतात. अमावस्याला तर लाखोंच्या पटीमध्ये लोक तिथं दर्शनासाठी येत असतात. बाळूमामांचे बग्गे आहेत. बग्गे म्हणजे पालखी, आणि पालखीबरोबर बाळूमामांच्या मेंढ्या, म्हणजे 2000, 2500, 3000 एका बग्ग्यामध्ये मेंढ्या आहेत. आणि त्या बग्ग्यांची संख्या 19 आहे. एखादा वाढला तर मला माहीत नाही, पण माझ्या माहितीनुसार 19 बग्गे आहेत. 19 ठिकाणी ही पालखी जात असते. पालखीसोबत मेंढ्या आहेत. मेंढ्यासोबत मेंढ्या राखणारे मेंढके आहेत, त्याला कारभारी आहेत, उपकारभारी आहेत. जिथं पालखी थांबते तिथं रोज अन्नदानाचा कार्यक्रम होतो. म्हणजे हजारो लोक रोज या अन्नदानाच्या ठिकाणी एका ठिकाणी प्रसाद घेत असतात. ही लोकच देतात. नंबर लागलेले असतात लोकांचे अन्नदान द्यायला. आणि मंदिराच्या ठिकाणी पण बाहेरून सगळी लोक येत असतात. आता मुळामध्ये 2003ला हे ट्रस्ट स्थापन झालं, आणि 2003 नंतर मला वाटते मानद अध्यक्ष म्हणून राजाराम मगदूम आणि कार्याध्यक्ष म्हणून भोसले म्हणून आहे तिथले, हे तिथं ट्रस्ट चालवतात. आता ट्रस्टवरती ट्रस्टी असणं याबद्दल कोणाचंच दुमत नाही, त्याबद्दल गैर नाही. परंतु सेवाभाव संपून जेव्हा या सगळ्या मंदिराला लुटायचा विषय डोक्यात येतो तेव्हा लोकांचा आक्षेप येतो. आणि म्हणून मी विधान परिषदेचा आमदार असतानाही सभागृहात ही मागणी केली होती की बाबा इथं भ्रष्टाचार सुरू आहे. मी आता विधानसभेचा आमदार झाल्यानंतर पण मागणी केलेली आहे, आणि आज पण आपल्या माध्यमातून माझी मागणी आहे की हे ट्रस्ट बरखास्त करून तिथं सरकारी कायदा आला पाहिजे. म्हणजे श्री महालक्ष्मी करवीर निवासिनी अंबामाता कोल्हापूर यांचा जो 2018चा ॲक्ट आला त्या धर्तीवरती, किंवा श्री शिर्डी साईबाबांचा ॲक्ट आहे त्या धर्तीवरती, किंवा पंढरपूरच्या श्री पांडुरंगाचा जो कायदा आहे ज्याच्यावरती आपण ट्रस्टी नेमत असतो, अध्यक्ष नेमत असतो, तशा पद्धतीचा कायदा हा बाळूमामाच्या मंदिराचा आला पाहिजे. कारण हे इतके हरामखोर आहेत, म्हणजे आता बोलू नये, पण यांच्यामुळं धर्म बदनाम होतो, यांच्यामुळं मंदिरं बदनाम होतात. लोक एका श्रद्धेतून तिथे येत असतात. हे हरामखोर त्याचा गैरफायदा घेतात.